तर आज आम्ही निघालो होतो पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या लोकांना आणि मम्मीला शुभेच्छा देण्यासाठी। गाडी तर तयार होती, पण मंदिरामध्ये भजन चाललं होतं। ही सर्व वारीला जाणारी मंडळी होती। मग म्हणलं यांच्या सोबत भजनाच्या रंगात जरा रंगून जाऊया। मग भजन संपले आणि वेळ झाली प्रस्थानाची। मग सगळीजण लगबगीनं आपापल्या माणसांचा निरोप घेत निघाले वारीला। मग मी पण मम्मीचा निरोप घ्यायला गेले, तर मम्मीच्या इन्स्ट्रक्शन्स काही संपत नव्हत्या। लक्ष दे, काळजी घे, सानूची काळजी घे। मी म्हणलं तुम्ही बिंदास्त जावा, कारण मम्मी पहिल्यांदाच वारीला निघाली होती, त्यामुळे तिला काळजी वाटत होती। आणि आता हा आळंदी ते पंढरपूरचा पायी प्रवास आणि त्यांच्यासोबत आळंदीत गेल्यावरती लाखो भाविकांचा पायी वारीचा प्रवास हा सुरू होणार। मग मम्मीला बाय बाय केलं आणि तिला पुढच्या पायी वारीच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या। हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि यात सहभागी होणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट असते। रामकृष्ण हरी।